ईएम हटाओ, बॅलेट पेपरवर निवडणुका, बॅलेट पेपरवर निवडणुका, बॅलेट पेपरवर निवडणुका, ईएम हटाओ, ईएम हटाओ, ईएम हटाओ, बॅलेट पेपरवर निवडणुका, बॅलेट पेपरवर निवडणुका, बॅलेट पेपरवर निवडणुका, ईएम हटाओ, ईएम हटाओ, ईएम हटाओ, बॅलेट पेपरवर निवडणुका, बॅलेट पेपरवर निवडणुका, बॅलेट पेपरवर निवडणुका। विकास आघाडीच्या माध्यमातून आज रोजी हे ईएमच्या संदर्भातलं धरणे आंदोलन इथे आम्ही चालू केलेलं आहे। याचं कारण एकच आहे की महाराष्ट्रामध्ये आज रोजी ज्या निवडणुका घडल्या, त्या झालेल्या निवडणुका ज्या आहेत त्या ईएमवरती जिंकल्या गेलेल्या आहेत। आज ईएमच्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये खतखत निर्माण झालेली आहे ती की ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येणार होते, ज्या लोकांनी मतदान जे केलेलं होतं त्यांना माहीत होतं की ह्या एका केंद्रातून आम्हाला एवढं मतदान मिळणार आहे, परंतु तिथे सगळा उलटा परिणाम झालेला आहे। त्या माध्यमातून आज रोजी प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये इव्हेंटच्या माध्यमात आज रोजी आक्रोश निर्माण झालेला आणि तिथून अशी मानसिकता लोकांची तयार झाली आहे, मतदारांची तयार झालेली आहे की बॅलेट पेपरवरती पुढच्या सर्व निवडणुका, मग त्या नगर परिषद असेल, ती पंचायत समिती असेल, ती ग्रामपंचायत असेल किंवा आणखी इतर काही निवडणुका असतील, त्या सर्व निवडणुका ज्या आहेत त्या बॅलेट पेपरवरती झाल्या पाहिजेत। हा लोकांच्या जन आंदोलनातून आज रोजी महाराष्ट्रामध्ये हे ईएमच्या माध्यमातून हे जन आंदोलन आज रोजी रत्नागिरीमध्ये सुद्धा आपण घडवलेलं आहे आणि त्या महाविकास आघाडीच्या सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज रोजी याचा इथे निर्णय घेतलेला आहे। आज रोजी आपण पाहिलं गेलं असाल तर अमेरिकेसारख्या देशामध्ये आज रोजी तिथे बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या जातात। एक सर्वात महत्त्वाची बाब आहे, भारतातील केंद्रीय निवडणूक आयोग केंद्र जे आहेत त्यांना ही गोष्ट का लक्षात येत नाही, त्याचा का अट्टास असा आहे की ईएम मशीनद्वारेच आपल्या इथे निवडणुका घेतल्या पाहिजेत। त्याचं कारण आज रोजी अद्याप आपल्याला कळत नाही आहे जनतेला। परंतु आज रोजी ज्या आमदारकीच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रातल्या, तिथल्या सर्वसाधारणपणे 20 जणांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या कैफियत दाखल केलेल्या आहेत, त्याचे त्या पद्धतीने त्याचे पैसे भरलेले आहेत आणि प्रत्येकाला शंका आलेली आहे की हे संपूर्ण महाराष्ट्राचं जे सरकार आज रोजी जे आलेलं आहे, काल त्याचा जो शपथविधी झालेला आहे तो हा घोटाळ्याचा शपथविधी झालेला आहे, ईएमच्या माध्यमातला खऱ्या अर्थाने शपथविधी झालेला आहे। आज आपण पाहिलं गेलं असेल, आपण वाचतोय व्हॉट्सअपच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून की मनसेच्या सारख्या एखाद्या उमेदवाराला त्याच्या घरातील 4 मतं असताना सुद्धा त्याची 4 मतं पडत नाहीत, इथे सुद्धा मोठा घोटाळा उमेदवार जाहीर करतो आणि ही संपूर्ण जनजागृती जे आहे ती आज रोजी हा अखंड महाराष्ट्रातल्या जनतेच्या लक्षात आलेली आहे आणि जनतेची आता मागणी आहे, जनतेची अशी मागणी आहे की येणाऱ्या सर्व निवडणुका ज्या आहेत त्या बॅलेट पेपरवरती झाले पाहिजेत आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्यानंतर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला न्याय दिला आहे, जे हक्क दिले ते खऱ्या अर्थाने आज रोजी त्याचा हे जर संपूर्ण असं चित्र बदललं गेलं तर लोकशाही खऱ्या अर्थाने जिवंत राहील आणि बॅलेट पेपरच ह्या निवडणुकीचा खऱ्या अर्थाने एक माध्यम आहे असं आम्हाला आज रोजी सांगू इच्छितो। रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।